मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी बीडच्या पत्रकार परिषदेत मोठा गौप्यस्फोट केला आहे। गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रात्री 3 वाजता फोनवर बोलणं झाल्याची कबुली पाटील यांनी दिली। गुन्हे मागे घेण्यासंदर्भात आश्वासन दिले, मात्र दुसरीकडे पोलिसांकडून निरपराध मराठा समाजावर गुन्हे दाखल करण्याचे काम सुरूच आहे। त्यामुळे एकीकडून विनंती करायची आणि दुसरीकडे गुन्हे दाखल करायचे, ही गृहमंत्र्यांनी दुटप्पी भूमिका सोडावी असे देखील जरांगे यांनी म्हटले आहे। ओबीसी बांधव आणि 12 बलुतेदार समाजाने आता सावध होणं गरजेचं आहे, कारण एवढ्या समाजाच्या लोकांवर जर अन्याय होत असेल तर त्यांच्यावर सुद्धा होऊ शकतो। मराठा समाजाविषयीचा द्वेष हा भयानक आहे असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे। असं खूप वेळेस झालं की जाणून बुजून मराठा समाजाचे कार्यक्रम होऊ द्यायचे नाहीत, म्हणजे आदर्श आचारसंहितेच्या अगोदर सुद्धा, परंतु न्यायदेवतेने आम्हाला वेळोवेळी न्याय दिला आहे। असं 5-6 वेळेस पाठीमागेही झालं, परंतु न्यायदेवतेनं खरंच न्याय दिला। ही भूमिका सरकारची पाहिजे, कारण पालकत्व हे सरकारने स्वीकारले आहे। घटना कायदा चालवण्याची जबाबदारी ही सरकारची, परंतु ज्या जनतेच्या जीवावर मोठे झाले त्या जनतेवरती अन्यायकारक काम करणं हे सरकार काम सुरू करायला लागतं। पण हे गृहमंत्र्यांनी हे थांबवलं पाहिजे, कारण ही गृहमंत्री साहेबांची जबाबदारी हे थांबवणं, कारण एखाद्या जनतेवरती जाणून बुजून जर अन्याय होणार असलं ते थांबवलं पाहिजे। कार्यक्रम आंदोलनं 4 महिन्यापूर्वी झाले, त्याचे गुन्हे आत्ता दाखल करायला, आत्ता 4-5 महिन्यापूर्वीचे कुठे JCP लावल्यात, त्याचे गुन्हे आत्ता दाखल करायला लागले। जालना जिल्ह्यातल्या पोराचा काहीच संबंध नसून सुद्धा जालन्याचे पोलीस तिकडच्या लोकांना राहतील। मग याचा अर्थ असा होतो की हे गृहमंत्र्यांनी सुरू केलं। गृहमंत्री साहेबांनी आणखीन तरी जबाबदारीनं वागावं आणि त्यांनी गोरगरीब जनतेवर होणारा अन्याय थांबवला पाहिजे। माझ्या घराला तर याच्या नांदेडपासून नोटीस आल्या, सगळ्या घराला चिठ्ठील्या। काय मिळणार आहे गृहमंत्र्याला? मी नाही हटणार, मी फुटणार बी नाही, हटणार बी नाही, आरक्षण तर घेणारच आहे। मी फक्त आता आदर्श आचारसंहितेचं पालन करणार आहे, मी कायद्याला मानणार आहे, मी पालन करणार आहे। मी मात्र तुम्हाला सुख आता हे एवढं आचारसंहिता आदर्श संपुष्टच पुन्हा सुख आम्हाला कायद्यानं घटनेनं जे हत्यार दिलेले आंदोलन करण्याचं जनचळवळ की पुन्हा ताकदीनं उभा राहणार। मी हटणार नाही, तुम्हाला कोणत्या जेलला टाका, मी मराठ्यांना न्याय दिल्याशिवाय हटू शकत नाही। हे म्हणले मी काय सगळे मागं घ्यायला लागलो, त्याच्यावर त्यांनी फोन करून सांगितलं ना, बोलले ना ते माझ्याशी, परत बोलायचं नव्हतं तरी त्यात काय मी काय आपल्या पोटात काय ठेवत नाही आपण। त्याने रात्री 3 वाजता केला, मी 1 वाजता घेतला आणि म्हणलं मग त्यांचं नाही जुळायचं आपल्याला नको, नाही म्हणले बोलात लागलं। त्यांचे लोक येऊन बसले, त्यांनी सांगितलं होतं की तिथून पुढं काय होणार नाही, बीडचं असं होईल, बीडचं SP ला बोलतो, कोणत्या नांदेडचं SP जालन्याचे SP लय त्रास दिलेत, खूप पोरांनाही झालं, नाही होणार म्हणे। काय झालेलं मी कशाला करत, पुन्हा चालण्यात सुरूच आहे। याचा अर्थ एकीकडून गोड बोलायचं आणि दुसरीकडून मराठी द्वेष दाखवायचा आणि मराठी संपवायचे, असंच दिसतंय मला। आपल्याच बांधवांनी कोणीतरी विचारलं होतं की इकडे JCP वरती गुन्हे दाखल सुरू आहे, एकीकडून सांगायचं आता काही होणार नाही बाबा, कशाला हे करायचं ते करायचं। हे बघा समाजाची भूमिका, मी मात्र समाजाच्या बाजूने, 24 ला काही होऊ शकते।